रोजची देवपूजा करण्यासाठी जे आपण हंड्यामध्ये पाणी भरून ठेवतो, बकेटामध्ये पाणी भरून ठेवतो, दिवसभरामध्ये त्याला लागतो. बऱ्याच वेळेला आपली मुलं किंवा घरातील मंडळी सकाळी स्नान वगैरे झालेलं नसतं, त्या बकेटाला त्या हंड्याला हात लावतात. बऱ्याच वेळेला त्यातलं पाणी आपण पितो आणि तेच पाणी जे आहे ते देवपूजेसाठी कधीही वापरू नका. ते उष्ट पाण्याने आपण देवांना स्नान घालायचं नसतं. मग अशा वेळेला दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि इकडे तिकडे जे पारुशे कपडे किंवा अंथरूण पांघरूण याला न लागता किंवा ज्यांची घरामध्ये आंघोळ झालेली नाहीये, स्नान झालेलं नाहीये, त्यांना स्पर्श न करता देवासाठी जो देवाचा तांब्या वगैरे असतो, छोटी कळशी वगैरे असते, त्याने पाणी भरायचं आणि ते पाणी देवपूजेसाठी वापरायचं आहे. आता बऱ्याच जणांकडे 8 दिवसाला, 4 दिवसाला, 15 दिवसाला नळाचं पाणी येतं. मग अशा वेळेला काय करायचं? ज्या दिवशी तुमच्याकडे नळाला पाणी येणार आहे त्या दिवशी स्नान करायचं, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि सेम इकडे तिकडे न लागता एखादी मोठी कळशी, मोठा हंडा किंवा घागर भरून ठेवायची आणि ती देवघराच्या आजूबाजूला ठेवायची, जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते कोणी प्यायला घेणार नाही. पारुशाने आंघोळ न करता त्या हंड्याला, त्या कळशीला, त्या घागरीला कोणी स्पर्श करणार नाही. जेव्हा आपण बाहेरून वगैरे आलो किंवा आपल्या घरात बाहेरून कोणी पाहुणे वगैरे आले, त्याला स्पर्श करायचा नाही, म्हणजे त्या पाण्याचं पावित्र्य राखायचं. आणि ते पाणी जे आहे मग पुढचं पाणी येईपर्यंत नळाला आपण देवपूजेसाठी वापरू.